पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचलाय। वसईच्या मासलीपाडा परिसरामध्ये हा महामार्ग खचलेला आहे, तर पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असताना महामार्ग खचल्याची माहिती समोर येते। पहिल्याच पावसामध्ये मुंबई अहमदाबाद महामार्ग खचलेला आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने हा महामार्ग खचला आणि त्यानंतर एक वाहन आतमध्ये धसल्याचं सुद्धा आपण बघू शकतोय। वसई हद्दीतील मालचीपाडा परिसरात जेके टायर शोरूम जवळ पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी हा महामार्ग खचल्याचं दिसून येते। खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकलं, त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। तर आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। आज पहाटेपासूनच वसई विरार नालासोपारा शहरामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे जे आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या काही प्रमाणात जो रस्ता जो आहे हा खचल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत। हा परिसर जो आहे हा ससूनगर या ठिकाणी आहे आणि बापाने ब्रिजच्या बाजूला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करून या ठिकाणी पाईप जे आहे हे टाकण्यात आले होते। त्या ठिकाणी कुठेही सिमेंट कॉन्क्रीटचं काम करण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे जे आहे अवजड वाहनं आहेत ते या ठिकाणाहून गेले असल्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती आणि वाहनं देखील फसलेले होते। आपल्यासोबत या ठिकाणचे अधिकारी आहेत। सर, काय सांगाल आता सध्या काय परिस्थिती आहे? आता सध्या मुंबई आणि गुजरात लाईन दोघेही हळू स्थितीत सुरू करण्यात आलेले आहेत। प्रशासनाच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे आणि दोन्ही गुजरात लाईन असेल मुंबई लाईन असेल ही सुरळीत सुरू असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। व्हिडिओ आर्यवंत संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, वसई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।